बीडमध्ये जे आहे ते आज एक बैठक पार पडली आणि या बैठकीचा विषय होता सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्या बैठकीतील काही पदाधिकारी कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। मला सांगा, आपण बैठक घेतली, नेमकं बैठकीत काय चर्चा झाली? या बैठकीमध्ये आमची अशी चर्चा झाली की दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या पितापुत्रावर जी अमानुष मारहाण झाली आणि जवळपास 200 हरणी आणि 100 मोराची कत्तल करण्यात या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने साथीदारांनी केलेली आहे। तर या संदर्भात या लोकांना खोक्या भोसलेला एकट्याला अटक झाली आहे, पण बाकीच्या सर्व आरोपीला अटक झाली पाहिजे। त्या संदर्भात SITची चौकशी लागली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्या लोकांनी इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि समोरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी वगैरे यांचे सगळे CDR चेक केले पाहिजेत। या संदर्भात आम्ही सर्वांनी आज बैठक घेतलेली आहे आणि ह्या बैठकीत नंतर समजा उद्या 20 तारखेला आम्ही आझाद मैदान मुंबई इथे आमरण उपोषणाचा इशारा पण दिलेला आहे। निश्चितच आपण बघतो या बैठकीत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। आझाद मैदानावर ते उपोषण होणार आहे। त्या उपोषणाचं स्वरूप कसं असणार आहे, नाव सांगून सुरुवात करा। स्वरूप काय, आता निवेदन दिलंय आणि निवेदन दिल्यानंतर आमचं 5,000 लोक उपोषणाला बसतील, जमतील अशी आमची आशा आहे। आणि हे उपोषण याच्यासाठी करायचं आहे की हा खोक्या पारद्याने जो माणूस हल्ला केला, मारलं आणि तो हरणदाराला मजा विकायला म्हणून त्याला इतकं मारलं। आणि कालच सुरेश दसने तिथं व्हिजिट दिली, त्याने ते म्हणल्या आमचं घर जाळलं। त्याचं घर नव्हतं, ते हरणाचा आणि मोराचा कत्तलखाना होता आणि त्याच्यामुळं आमचं हे कत्तलखाना हिंदू धर्मी देश, आपला देश हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माच्या याच्यामध्ये जर 10-12 वर्ष कत्तलखाना मोराचा आणि हरणाचा चालतो आणि त्याला पाठबळ सुरेश देत असेल, तर जसा सतीश भोसले गुन्हा दाखल झाला, त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला, तसा गुन्हा हा सुरेश धसवर सुद्धा आमदार सुरेश धस यांनी ढाकणे पितापुत्राला सुद्धा भेट ना। भेट दिली कशी दिली, बरं आहे का, आहे का, काय आहे का? आता त्यांना दातच नाही राहिला आणि बोलायला काहीच नाही राहिलं आणि पाय नाही राहिला, आता भेट द्यायला काय कोणी देतंय भेट? आम्हाला ते त्याच्या हरणाचा कत्तलखाना म्हणून सनी गडबडीने हे वन विभागाच्या निदर्शनास आलं आणि त्याच्यामुळं गडबडीने वन विभागाने ते नष्ट करायचा प्रयत्न केला। पण तुमच्या मीडियाने संपूर्ण दाखवलेलं आहे, तिथं हरणाचे कातडे दाखवलेत, हरणाचे शिंग दाखवले। वन विभागाने तिथं कारवाई केली होती, अजून जे आहे ते सिद्ध नाही झाले हरणाचे कातडे आहेत अजून। पण तुम्ही तर दाखवलेत ना, तुम्ही तर हरणाचे शिंग कातडे दाखवलेत ना, हत्यारं दाखवलेत, वाघोर दाखवली, जाळी दाखवली, सगळं दाखवलेलं आहे। त्याच्यामुळं ते साहजिकच आहे की 10-15 वर्षापासून तिथला तो घरच नाही, अलीकडे त्याचं घर, तो आपल्या तहसीलच्या खाल्ला कोण त्याचं घर आहे, ते तिकाळा तो अड्डा हा हरणं आणि मोर का कत्तलखाना आहे। आपल्यासोबत मोहन आगाव सर आहेत, थेट बीडकर जे आहेत ते आता मुंबईत उपोषणाला बसणार आहेत। नेमक्या मुख्य मागण्या काय आहेत? सर, त्याच्यावर सीट लागावा, त्याच्या एकतर मोका लागावा, सीट लागावा, त्याची जे संपत्ती आहे संपत्तीची चौकशी करावी, EDची चौकशी लागावा आणि सगळ्यात मागणी मोठी, त्याला अटक केल्यानंतर त्याचं रक्त चेक करून, खोक्या भोसलेचं रक्त चेक करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवात, कारण 71 दिवस हरण खाल्ल्यानंतर त्याचे अंश आपल्या रक्तामध्ये राहतात असं आहे। त्यामुळं लवकरात लवकर आणखी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवले नाहीत आणि जो तपासणी अधिकारी आहे तो खोटे गुन्हे दाखल करीत आहे, ज्यांनी काही नाही केलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत आहे, तर त्याला पदावरून हटून त्याला बडतर्फ करावं ही आमची प्रमुख मागणी आहे। खोक्या भोसले एवढा मोठा आहे का त्याची ED चौकशी करावी? खोक्या भोसला खूप 15 गुन्हे आहेत, तुम्ही पाहिलं असेल, बंडेलचे बंडेल त्यांनी काय केलेले आहेत उधळीत। आणि सर्वात खेदजनक बाब आहे, सत्तेतला एक आमदार, माजी मंत्री डायरेक्ट त्याची वकिली करतोय। खोक्या खूप लहान आहे आणि त्याला खुलं पाठबळ करतोय। शासनाने जो निर्णय घेतला त्याचं घर पाडलं, शासनाला आव्हान दिलं, सुरेश धसने कुणाला आव्हान दिलं? शासनाला आव्हान दिलं, त्यांच्या सरकारला आव्हान दिलं, त्याचे घर पाडायची काय गरज होती? खोक्या भोसला बारीक गुन्हेगार आहे, 15-16 गुन्हे आहेत सर, हे सगळे गुन्हे 307, 376 हे सगळे गुन्हे त्या सगळ्या टीमचे ह्याव का, हे सगळे गुन्हे आहेत। असे कितीतरी गुन्हे आहेत सर, आणखी गुन्हे आहेत त्याचे, आणि PTR कितीतरी PTR तुम्हाला आझाद मैदानाला त्याच्या नावावर सगळे PTR, आणि त्यातले जे आरोपी आहेत, अटक राहिलेले आरोपी, त्यांच्या नावावर 307 सारखे गोळीबारचे गुन्हे येतं, 376चे गुन्हे येतं, सगळे ते 420चे गुन्हे येतं, चेन स्मोकिंगचे गुन्हे येतं, दरोडेचे गुन्हे येतं, हे पहा सर।
अमाप गुन्हे आहेत. आणखी लिस्ट आहे थोडीची, आणखी लिस्ट आणखी आझाद मैदानाला याच्यापेक्षा जास्त लिस्ट येणार आहे. म्हणजे आपण बघतोय खोक्या फसलो अनेक गुन्हे आहेत अशी त्यांची मागणी आहे. मला सांगा बीडमध्ये नाही मिळत नाही का, मुंबईत बसावं लागतं? नाही, मुंबईत आम्ही याच्यासाठी बसतो की अधिवेशन चालू आहे आणि हे संपूर्ण प्रश्न म्हणजे कसा झाला आहे, मोका लावायचा म्हणजे मंत्रालयात कुणीतरी वरिष्ठांनी सांगायला पाहिजे. आणि बीडमध्ये जो तपास चालू आहे, SP साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते ते आपल्या जिल्ह्याचे SP साहेब. त्याच्यामुळं बीडमध्ये बसण्याचा प्रश्न येत नाही. कारण आझाद मैदानावर बसल्याच्या नंतर अधिवेशन चालू आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत एकदम रास्त मागण्या आहेत. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी आझाद मैदानावर बसण्याचा निर्णय किती म्हणजे हा उलटा प्रकार चालला आहे. त्या पितापुत्राला इतकी मारहाण होऊन त्याच्यावर विनयभंग, पोस्का, ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल. आता मला आज PI साहेबांचा फोन आला होता की तुमच्या विरोधात ते जळीत झालं आहे, तर अर्ज आला आहे, त्या अर्जामध्ये तुमचं नाव आहे. तर का नाव आहे तर आम्हाला विचारलं गेलं की आम्ही त्या ठिकाणी वन्यजीव प्राण्यावर काम करतो. मी जवळजवळ 100-200 हरणं, मोरं अनेक त्या ठिकाणी आमचा स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व वाचवलेले आहेत. ते संपूर्ण त्याचे फोटो मी SP साहेबांना दिले आणि मी त्यांना त्यावेळेस लिखी दिलं होतं की आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल होऊ शकते. कारण आम्हाला प्रसारमाध्यमांनी विचारलं की तुम्ही त्या परिसरात वन्यजीवावर काम करतात, मग ही हरणाची शिकार झाली का? आम्ही म्हणलं नक्कीच झाली. गेल्या बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी शिकार चालू आहे. कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ते या ढाकणे कुटुंबाचं झालं तर ते पाठीमागच कोणाचं झालं असतं. तसं आम्ही SP साहेबाची मी ओशी घेतलेली की आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि तो जळीताचा गुन्हा दाखल झाला आहे. आमचं नाव आहे सर, मी छाती ठोकपणे सांगतो, आमचं नाव घेतलं आहे कारण आम्ही याच्यावर आवाज उठवला आहे. आम्ही जर त्याच्यामध्ये असलोत ना, आम्हाला फाशी द्यावा, फाशीची शिक्षा द्यावा आम्हाला. आम्ही अगदी हसत स्वीकारू की आम्ही त्या घराचं आणि त्याची चौकशी करायलाच पाहिजे. कुणी जाळलं आहे, काय झालं आहे, सगळ्यात पहिली चौकशी. ते घरं स्वतः जाळलेत, कोणाच्या तरी डोक्याने चाललं आहे, हे त्यांच्या डोक्याने चालून ते असं खोटे नाटे गुन्हे दाखल करून हे लोक आवाज उठायला लागलेत म्हणून यांचा आवाज दाबायचा. म्हणून मी सांगतोय की ते जळीताचं जर आम्ही केलं असतो ना, आम्हाला फाशी द्यावं. यापूर्वी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची तुम्ही भेट घेतली होती, तेव्हा नेमकी काय चर्चा झाली? दादाला आम्ही सर्व प्रकार सांगितलेला आहे की हा प्रकार कसा चालू आहे, काय चालू आहे. दादाने आम्हाला त्याच्यावर म्हणजे दादा SP साहेबांना बोलले, सगळ्यांना बोलले की सत्यता पडताळून जे सत्य आहे ते सत्यता पडताळून ढाकणे कुटुंबावर जे गुन्हे दाखल झालेत ते मागं घेण्यात येतील. एकदम खोटे गुन्हे दाखल आहेत. तो प्रश्न बाजूला राहिला. त्याच्यानंतर हे दुसरे 20-25 जणांचे नावं, काही लोक मुंबई पुण्याला असताना त्यांचे नावं, म्हणजे खरंच याची क्रॉस चेकिंग करायला पाहिजे. याची आणि याची सत्यता जनतेसमोर यायला पाहिजे. निश्चित आपण बघतोय जी बैठक झाली त्या बैठकीतले सगळे पदाधिकारी होते. सतीश उर्फ खोक्या भोसलेने 200 हरणं मारल्याचा आरोप यांनी केला आहे. त्याचबरोबर ढाकणे पितापुत्रांना मारले, त्यातले इतर आरोपीसुद्धा फरार आहेत. या सगळ्यांना अटक करावं या मागणीसाठी त्यांनी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 20 मार्चला ते उपोषण करणार आहेत. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.